अपेक्षा निश्चित आहे या संघाकडून पालघर स्पोर्ट्सला दमदार झुंज ते देतील। टॉस जिंकून त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। थोडासा हा निर्णय प्रेक्षकांच्या दृष्टीने अनाकलनीय आहे। टॉस जिंकल्यानंतर अनेक वेळा आम्ही बघतो की मोस्ट ऑफ म्हणजे या स्पर्धेमध्ये 90% संघांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। हे पहा सलामीवीरांची नावं अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, त्यामुळे मॅच सुरू करता येत नाहीये। तुम्ही राखीव खेळाडू आपला इकडे पाठवा, 11वा असेल 10वा असेल त्याला पाठवा। खेळाडूंची नावं समजली पाहिजे आणि मला वाटते आपण 40 वर्ष क्रिकेट 40 वर्ष ओलांडून गेलेले आहेत, म्हणजे 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे तुम्हाला, हे निश्चित आहे। पहिला चेंडू, यास मोमेंट काय जबरदस्त आहे। लेग कटर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालेला हा चेंडू फलंदाजाला प्रभावित करणार आहे। निमेश आणि संदीप मागच्या मॅचचे सलामीवीर या सामन्यामध्ये तुम्हाला सलामीला दिसत नाहीये, जिथे दमदार सलामी दिली होती धनविन पागदरे बॉईज एकविरा संघाकडून। पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू, लेग कटर, अत्यंत प्रभावी गोलंदाजी। खरं तर टेनिस क्रिकेटमध्येच नाही, कुठल्याही क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर व्हेरिएशन नसेल, तुमच्याकडे मिश्रण नसेल, तर तुम्हाला क्रिकेटमध्ये कोणी विचारणार नाही गोलंदाज म्हणून। तुमच्याकडे प्रत्येक चेंडू 6 चेंडू वेगळ्या प्रकारे टाकण्याची हातोटी पाहिजे, जी हातोटी इथे आहे वेदांतकडे। कमालीचा गोलंदाज आहे। 3ही चेंडू निमेशला त्यानं गलित गात्र करून सोडलेले आहे। लेग कटर, 3ही चेंडू लेग कटर होते, पण तुम्ही बघितलं असेल की लाईन कशी टाकली त्याने। पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, दुसरा चेंडू हलकासा पुढे टाकला, तिसरा चेंडू थोडासा वाईड म्हणजे ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि फलंदाजाला तिथे रोखून ठेवलेला आहे। या बाहेरची कड तिथे क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅनला। एक धाव जरूर प्राप्त होईल। धाव फलकावरती धावा 1 खातं खोललं जाते धनविन पागदरे बॉईजचं। तुम्हाला माहित असेल की सेटअप असतो, कुठलाही गोलंदाज फक्त तुमच्याकडे स्किल आहे, मग पहिला बॉल टाकला, दुसरा टाकला, तिसरा टाकला असं टाकून जमत नाही। तुम्हाला फलंदाजाचा जर चांगला अभ्यास असेल तर तुम्ही सेटअप करू शकता, एखादा फटका मारायला त्याला भाग पाडू शकता। तर हे स्किल गोलंदाजाकडे असलं पाहिजे। वेदांतकडे दिसते, मात्र यावेळी डाव्या हाताचा संदीप समोर आहे। पहिल्या षटकामध्ये फुल टॉस होता आणि शरीरावरती आलेला हा चेंडू हलकासा फ्लिक केलेला आहे। एक धाव तिथून येणार आहे। 2 धावा धनविन पागदरे बॉईज वसई 11 संघाच्या। सेटअपची चर्चा आपण करत होतो। एकदा एका मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाची आणि भारताची मॅच होती, डेव्हिड बून फलंदाजी करत होता आणि कपिल देव बॉलिंग करत होता। यस हो, हवेमध्ये चेंडू आहे, स्लिप मध्ये कॅच आणि फलंदाज बाद। धक्का पहिला, निमिषला माघारी परतवलेला आहे। करत होतो कपिल देवच्या सेटअपची। षटक ज्यावेळेस कपिल देव टाकायला आला, त्यानं रवी शास्त्रीला सांगितलं तू स्लिप मध्ये माझ्या चौथ्या बॉलला थोडासा मागे उभा राहा, जिथे उभा राहतो त्याच्या मागे उभा राहा थोडा। कपिल देवने गुडलेन टाकला, पहिला बॉल डेव्हिड बूनने चौकार मारला, दुसरा 1 इंच पुढे टाकला गुडलेनतच चौकार मारला, तिसरा अजून 1 इंच पुढे टाकला डेव्हिड बूनने तिसराही चौकार मारला आणि चौथा बॉल कपिल देवनं अजून 1 इंच पुढे टाकला, तोही गुडलेनतच होता, पण त्यावेळेस मात्र बाहेरची कड घेतली आणि रवी शास्त्रीच्या हातामध्ये चेंडू गेला। याला म्हणतात सेटअप। असे अनेक सेटअप करतात गोलंदाज। मॅथ्यू हेडनच्या अगेन्स्ट एकदा हरभजन सिंगनं सेटअप केला होता। तो म्हणाला मी त्याला 7व्या 8व्या स्टंपवरती बॉल टाकायचो आणि एखादा बॉल मध्येच त्याला स्टंपवर टाकायचो त्याच्या स्ट्रेंथ मध्ये। यस, बाहेरची कड आहे आणि बॅकफूट पॉइंट तिथे खाली। भावेश पवारला पहिलं यश, पहिल्या चेंडूवरती 2 बाद 2। धनविन पागदरे 11 नाजूक अवस्थेमध्ये। संदीप बाद होणार आहे। सलामीची जोडी मागे परतलेली आहे। उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू होता, इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, मात्र खूपच सॉफ्ट हँड वापरला
इथे चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता, लांब खेळला शरीरापासून, त्यामुळेच फोर्स जनरेट होऊ शकला नाही आणि तिथे बॅकफूट पॉइंटनं कुठलीच चूक केली नाही. दुसरी विकेट इथे मिळणार आहे. 2 बाद 2. धनवीन अत्यंत नाजूक अवस्थेमध्ये इथे पोहोचतायत. मगाशी काय भागीदारी जमवली होती या खेळाडूंनी, मात्र या सामन्यामध्ये एका ताकदवान संघासमोर थोडीशी खराब सुरुवात झालेली आहे. राजेश आणि संचित ही जोडी मैदानामध्ये खेळते. 2 बाद 2. 40+ वसई 11 संघ खेळतोय आणि भावेश पवारला पहिलंच यश मिळालेलं आहे. गोरसई गावाला बिलॉंग करतो भावेश पवार. खूप मोठा फॅन बेस त्याच्याकडे आहे. आम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघितले, भावेशची टीम मैदानामध्ये असल्यानंतर प्रेक्षकांची संख्या हजारांनी वाढते. ऑनलाईन बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या काही हजारांनी वाढते. ग्रीप हातातून सुटलेली आहे. क्रिकेटमध्ये काही नसतं यावरती. विटी दांडू तुम्हाला माहित असेल. विटी दांडू मध्ये जर तुमच्याकडून दांडू हातातून सुटला आणि तो जर फिल्डर्सने उचलला तर राज्य तुमच्यावर येतं. क्रिकेटमध्ये नाही. क्रिकेटमधून बॅट हातातून सुटली काही हरकत नाही. धाव घेताना तुम्ही स्टंपवरती जाऊन आदळलात काही हरकत नाही. तिथे तुम्हाला कुठलीही पेनल्टी नसते, कुठलाही धोका नसतो. यस, फटका तर खेळला जातो. यावेळेस 1 धाव राजेशला प्राप्त होईल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 2 वरून 3 वर. हळूहळू कासवाच्या गतीने गाडी पुढे चाललेली आहे. 2 बाद 3. दुसऱ्या षटकामध्ये सबसेल निष्प्रभ आपण म्हणतो फलंदाजांना गोलंदाजांनी इथे केलेले. वेदांत आणि भावेश या आग ओकणाऱ्या तोफ आहेत त्या, आणि अशा तोफखान्याला तोंड द्यावं लागलेलं आहे. एकेकाळी मराठ्यांकडं इब्राहिम खान गार्दी नावाचा तोफखान्याचा प्रमुख होता. त्याचा तोफखाना प्रचंड भयानक होता. अहमद शाह अब्दालीचे पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये 35,000 सैनिक भाजून काढले त्याने. असा भयानक तोफखाना होता. आणि त्याच्यानंतर मला हा तोफखाना दिसतोय भयानक आहे. एक वेदांत आणि दुसरा भावेश पवार. यस, टर्न मोठा आहे मात्र उजवाईशा बराचसा बाहेर जाईल चेंडू. वाईडची घोषणा. पण तुम्ही एक लक्षात घेतलं असेल, छत्रपती शिवाजी राजांचं जे सैन्य होतं ना, त्या सैन्यात कधीच तोफा नसायच्या, उंट नसायचे, हत्ती नसायचे, फक्त पायदळ आणि घोडदळ. यस, कडक शॉट, कडक आणि अगदी सोपा आहे कॅच. क्षेत्ररक्षकाला मला वाटतंय त्याच्या वाढदिवसाला सुद्धा इतकी चांगली भेट मिळाली नसेल, इतकी चांगली भेट त्याला मिळाली. जागेवरती चेंडू आलाय. प्रतिम झेलाची नोंद इथे झालेली आहे. 3 बाद 4. 40+ संघ. खरं तर या खेळाडूंचं मला कौतुक आहे, कारण तुम्ही 40 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा मैदानामध्ये खेळता, ही खूप मोठी गोष्ट आहे. विजय मिळाला नाही मिळाला आता काही फार महत्त्वाचं नाही आहे, कारण या वयामध्ये तुम्ही उमेदीनं काही नवीन साध्य केलेलं असतं आयुष्यामध्ये. निश्चित काही हमखास मिळवलेलं आहे. आताशा बँकेमध्ये देखील बरेचसे शून्य जमा झालेले आहेत. त्यामुळे आता आरोग्यासाठी खेळायचे, आनंदासाठी खेळायचे आणि खेळ महत्त्वाचे. खेळाने मन प्रसन्न राहतं, शरीर तंदुरुस्त राहतं, शरीराला ऑक्सिजनचा पुरवठाही जास्त मिळतो. त्यामुळे तुम्ही या वयात खेळताय हे खूप महत्त्वाचं आहे. 2 षटकं संपलेली आहे. 5 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि तुम्ही बघा, आपण एखादं नवीन घर बांधतो ना, त्यावेळेस जुन्या घराच्या विटा किंवा जुन्या घराचे जे चिरे असतात, दगडी चिरे, ते आपण नवीन घराच्या पायात टाकतो आणि मग नवीन घर उभं राहतं. तसं या खेळाडूंनी स्वतःला पायात गाडून घेतलेलं आहे. म्हणून आज जे टेनिस क्रिकेटचं तुम्हाला कळस दिसतो ना, तो या 40+ खेळाडूंनी पायात गाडून घेतल्यामुळं हा कळस निर्माण झालेला आहे. त्यांच्या पायावरती आज टेनिस क्रिकेटच्या भक्कम भिंती उभ्या आहेत. त्यामुळे या खेळाडूंना महत्त्व. त्यांच्या काळात, उमेदीच्या काळात त्यांना लाईव्ह नव्हतं,
त्यांना घरातून प्रोत्साहन नव्हतं त्यांच्यासाठी, पण त्यांनी प्रेक्षकांना आणलं ग्राउंडकडे, हे महत्वाचं आहे. इथे थोडीशी खराब फेकी होणार आहे. 2 धावा प्राप्त होतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. 7 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू राहील. वेदांत परत एकदा आलेला आहे. याच दरम्यान माननीय भूपेंद्र वर्तक साहेबांचं शुभागमन इथे होते. त्यांचं करूया आपण हृदयाच्या अंतःकरणापासून वेलकम. आणि वेदांत नावाची तोफ इथे धडाडते, आगीचे लोळ टाकते फलंदाजांवरती, जळते निखारे टाकते फलंदाजांवर. आणि जळते निखाऱ्यांना प्रत्युत्तर देताना फलंदाजांची त्रेधा तिरपीट उडताना आपण पाहतोय. हरेश आता स्ट्राईक एंड वरती आहे, राजेश नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. हलकीशी कट जरूर आहे आणि इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक. काय विलक्षण कौशल्याने त्याने चेंडू अडवला, पण थ्रो खराब झालेला आहे. पुन्हा थ्रो खराब आहे. 2 धावा इथे मिळतील धनविन पागदरे वसई 11 संघाला. धनविन पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 9 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक उजाडलेलं आहे, परंतु अजून 2 अंकी धावसंख्या स्कोर कार्ड वरती नाहीये. यावरून तोफखाना किती भयानक मारा करतोय याचा अंदाज तुम्हाला आला असेल. कमालीची तोफ आहे. तुम्ही बघितलं असेल जंजिरा अभेद्य आहे, परंतु जंजिऱ्यावरची कलाल बांगडी तोफ भयानक होती. 360 डिग्री मध्ये ही तोफ मारा करायची. कुठल्याही बाजूने शत्रू आला तर त्याच्यावरती हल्ला करण्याची क्षमता होती या तोफेकडे. आजही तुम्ही गेलात जंजिरा किल्ल्यावरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि अजून एक शिकार, वेदांत नावाच्या तोफेचा अजून एक शिकार. 4-9 धनविन पागदरे बॉईज वसई. काय गोलंदाजी, तुम्ही पुढे सरसावत आला होता, हलकासा लेग ब्रेक आणि वरची कड लागल्यानंतर पॉइंटचा क्षेत्ररक्षक खाली. तुम्ही जर आजही दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावरती गेला तर तिथे मेंढा तोफ आहे. ती सुद्धा आशिया खंडातल्या सर्वात 5 मोठ्या तोफेंपैकी एक आहे. तुम्ही कधी जर परांड्याच्या किल्ल्यावरती गेलात तर तिथे तुम्हाला मगर तोफ दिसेल, ती सुद्धा एक मोठी तोफ आहे. अहिल्यानगरच्या किल्ल्यावरती सुद्धा तोफ आहे, मुलुख मैदान तिचं नाव आहे. आपण म्हणतो ना की ही मुलुख मैदानी तोफ आहे. यस 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 इथे तोफा धडाडतायत वेदांत नावाच्या. या षटकामध्ये धावा प्राप्त झाल्यात मात्र 4. तर वेदांतचा 2 षटकांचा कोटा संपलेला आहे. 6 धावा देत त्यानं 2 गडी बाद केलेले आहेत. 3 षटकामध्ये 9 धावा 4 गडी बाद धनविन पागदरे बॉईज. तुम्ही द्वारकानाथ संजगिरी यांना वाचलं असेल. एका मॅच मध्ये भारतीय संघाची अवस्था एकदम खराब झाली तर त्यांनी त्यांच्या लेखणीमधून असा उल्लेख केला होता की नेट मध्ये डरकाळ्या फोडणारे वाघ मैदानामध्ये म्याव सुद्धा करू शकत नाही. असं भारतीय संघाबद्दल द्वारकानाथ संजगिरी यांनी लिहिलं होतं. समर्पक होतं ते त्यावेळेसच्या त्या इनिंगसाठी. धनविन पागदरे बॉईज 9 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू झालेलं आहे. यस, बाहेरची कड जरूर आहे. 22च्या हातामध्ये चेंडू आहे आणि दरारा काय तो तुम्हाला लक्षात आला असेल. 22कडे बॉल आहे, फलंदाजाची डेअरिंग होणार नाही धाव घेण्याची. तो तर 38 सर्कलच्या आतमध्ये, तो बाउंड्रीवरती असेल तरी सुद्धा होत नाही डेअरिंग. असा दरारा असतो. यस, उंच फटका जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षक मागे, तिथे काही धावा प्राप्त होऊ शकतात. आणि विशेष म्हणजे हा जो दरारा असतो ना, भावेशचा दरारा असेल, हा दरारा एका दिवसात नाही तयार झाला. सातत्यानं भावेशनं सुरुवातीला गोरसई गावासाठी असेल किंवा त्याच्यानंतर त्याच्या प्रोफेशनल टीमसाठी असेल किंवा इतर तो ज्या संघामधून खेळलेला आहे त्या संघांसाठी त्यानं दिलेलं योगदान, त्यानं केलेला सातत्यपूर्ण खेळ, तेव्हा हा दरारा तयार झाला. कुणी एक सैराट हिट झाला म्हणून रिंकू राजगुरी महान अभिनेत्री होणार नाही किंवा आशिकी फेमस झाला म्हणून अनु अग्रवाल लगेचच मोठा महान हिरो होणार नाही. तर तुम्हाला राहुल रॉय महान हिरो होणार नाही. तर त्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागते, जी
केलेली आहे भावेश पवारनं, तेव्हा महान बनतात. इथे आमच्या माता भगिनी सुद्धा उपस्थित आहेत. रात्रीच्या सत्रामध्ये मॅच बघण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. तर सर्वांचं मी स्वागत करतो. महिला सुद्धा क्रिकेटमध्ये मागे नाही. यावर्षी महिलांनी वर्ल्ड कप जिंकलाय भारतासाठी. आणि फक्त ज्या महिलांनी नाही तर दुसरी जी महिलांची अंध टीम आहे, अंध महिलांच्या टीमने सुद्धा वर्ल्ड कप जिंकून दिलाय भारताला. 2 वर्ल्ड कप महिलांचे आलेले आहेत याच वर्षी. ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. महिलांनी कबड्डीचा वर्ल्ड कप पण जिंकलाय. 14 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षय घरत. वा, पुन्हा एकदा अक्षय घरतचा एक चेंडू अप्रतिम आलेला आहे. काही वाईट जरूर आलेत अक्षय कडून. आणि एक असतं की ज्यावेळेस तुम्हाला सोपी मॅच असते त्यावेळेस तुमचा एक्स्ट्रा जो बॉलर असतो, जो ऑप्शनल बॉलर असतो, त्याला वापरणं गरजेचं असतं. कारण इथे जर त्याच्याकडून अधिक काही चमत्कार बघायला मिळाला तर पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला एक चांगला पर्याय मिळू शकतो. धावफलकावरती 14 धावा आहे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 सुरू आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला. एकदा वीरेंद्र सेहवागनं 3 विकेट काढल्या टेस्ट क्रिकेटमध्ये. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. थ्रो खराब आहे, थ्रो खराब आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 15. वीरेंद्र सेहवागनं 3 विकेट काढल्या. दोन्हीला त्याला आठवलं आणि पियुष चावलाला बॉलिंगला आणलं. आणि पियुष चावला टाकतोय बॉलिंग, त्याला काही विकेट मिळाली नाही. सेहवाग गेला दोन्हीकडे आणि त्याला विचारलं की मला बॉलिंग दे, माझ्या 5 विकेटचा हॉल तरी होईल. तो म्हणाला थांब, तू बॅट्समन आहे, तू पुढच्या डावात बॅटिंग करशील, तुझा कॉन्फिडन्स तुला मिळेल. पण पियुष चावलाला जर एखादी विकेट मिळाली तर पुढच्या मॅचमध्ये तो त्याचा कॉन्फिडन्स मिळवेल आणि अधिक चांगली बॉलिंग करेल. त्यामुळे त्याला विकेट काढू दे. एखाद्या चांगल्या संघनायकाचा विचार काय असतो तर तो असा असतो. आणि इथं तोच विचार मला वाटतं अक्षय घरतला गोलंदाजीला आणण्यासाठी केलेला असावा. 15 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुद्धा विनीतचं इथे सुरू झालेलं आहे. आणि फलंदाज पहिलाच बाद होतोय. बाहेरची कड लागल्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाकडे पोहोचलेला आहे. संघनायक तिथे. ही आमची युवा पिढी आहे, भविष्यातले स्टार आहेत. पालघरचं नाव संपूर्ण देशभर उज्ज्वल करणारे हे खेळाडू आहेत. आज अत्यंत आश्वासकतेनं या ठिकाणी या खेळाकडे बघतायत. प्रसिद्ध युट्यूबर इन्फ्लुएन्सर गुड्ड्या जाधव यांनी आज माझ्या समालोचन करिअर बद्दल एक छानसं त्यांनी रील पोस्ट केलेली आहे. तुम्ही गुड्ड्या जाधव यांच्या चॅनलवरती बघू शकता. मला वाटते मी कदाचित त्यावेळेस वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव असेल. 14 वर्षाचा असेल त्यावेळेस वडिलांनी मला रेडिओ दिला होता आणि तोच रेडिओ खरं तर समालोचन क्षेत्रातील करिअरची पायाभरणी ठरलेला होता. आणि त्यांनी त्या रील्सच्या माध्यमातून खूप छान मांडणी केलेली आहे. तुम्ही गुड्ड्या जाधव यांच्या पेजवरती जाऊन, इंस्टाग्राम पेजवरती जाऊन तिथे जरूर तो व्हिडिओ बघू शकता. वाईट चेंडू आहे आणि पंचांचा निर्णय देखील कायम राहणार आहे. धावफलकावरती आहेत 16 धावा. 16 धावा 5 गडी बाद 16. ओहो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. आणि अनिकेत राऊत कडून चूक होते. माझा ऑल टाइम फेवरेट राहिलेला खेळाडू आहे अनिकेत राऊत, पण त्याच्याकडून चुका होत आहेत. हरकत नाही. अनिकेत राऊत हा काही देव नाहीये. अनिकेत राऊत हा मानव आहे. त्यामुळे चुका होणार आहेत. 20 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस यस, आता सुद्धा अवघड परिस्थिती आहे. स्लोवर 1 टाकला होता आणि जर पुढ्यात चेंडू पडत असेल, टप्पा पडत असेल तर विकेट किपरसाठी ती खूप अवघड गोष्ट असते. 1 धाव इथे पुन्हा एकदा प्राप्त होईल. धावफलकावरती 23. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये विनीत माळीचं षटक सुरू झालं. 1 विकेट जरी विनीत माळीकडे असेल तर 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 5 अगदर 11 वसई 40+ संघ. लेंथ बॉल होता आणि फ्लिक केला चेंडूला. तिथे स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक वेगवान यष्ट्या उद्ध्वस्त होणार नाहीत आहे, कारण गोलंदाज व्यवस्थित अडवू शकत नाहीत आहे. 22 वरून धावफलक पुढे पोहोचणार आहे.
24 धावा. 5 बाद 24. धनविन पागदरे बॉईज वसई 11. यस, चांगला फटका आहे. बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि तिथे स्टंप उडवावा का हा प्रश्न निर्माण झाला. बिलाल इज देअर. थोडासा संयम ठेवला त्यानं. नरळी ढोमे तिथे असता तर फेकूनच मारला असता. पुढे प्लेअर आहे की नाही ते पण बघितलं नसतं. यस, आणि बिलाल शेख नरळी ढोमे नाहीये म्हणून तो ग्राउंड मध्ये, नरळी ढोमे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर एक धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावे बरोबर फलंदाजाला मागे परतावं लागेल. 6वा धक्का इथे बसणार आहे. पुन्हा एकदा बघू शकतो बॅक टू बॉलर होता हा चेंडू आणि लॉंग ऑफ वरून षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक सुरू होईल. पाच षटक संपलेले आहेत. शेवटचं षटक एव्हाना सुरू होत आहे. या डावामध्ये सगळ्या आघाड्यांवरती मजबूत वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे पालघर स्पोर्ट्स क्लबनं. आणि पाहायचं आता शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज पुढे येणार आहे. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी मैदानामध्ये येणार आहे. या साखूट टप्प्याचा एक आपट बार टाकलेला आहे. क्रिकेटमध्ये हा शब्द मराठी समालोचनामध्ये बाळज पंडित यांनी अशा अनेक शब्द, म्हणजे सुरुवातीला आपण हिंदी इंग्रजी समालोचन ऐकायचो. बाळज पंडित यांच्यामुळं मराठीतली एक वेगळी शैली ऐकायला मिळाली लोकांना. त्यांनी अनेक शब्द आणले. फलंदाज, गोलंदाज, आपटबार हे पर्यायी मराठी शब्द, असे अनेक शब्द क्रिकेटमध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळे आता मराठी समालोचन सुद्धा अधिक समृद्ध झालेलं आहे. बाळ पंडित, चंद्रकांत संत, व्ही करमरकर अशी नावं निश्चित प्रकारे तुम्हाला सांगता येतील. यस, चांगला चेंडू, चांगला फटका. इथे धावा मिळतील 1:28 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सौरभ नावाची तोफ इथे धडाडते. पुन्हा एकदा तुम्हाला तोफेकडे घेऊन जातो. आशिया खंडामध्ये एक अशी तोफ होती जी 35 किलोमीटर पर्यंत गोळा फेकू शकत होती. तिचं नाव आहे जयबान. आणि त्या तोफेतून एकदाच गोळा बाहेर पडलेला आहे. जिथे पडलाय तिथे आता तळ झालेलं आहे. अशी मारक क्षमता असते तोफेंची. आणि विशेष म्हणजे मराठ्यांचं वर्चस्व बघून त्या राजानं ती तोफ बनवली होती जयबान, मराठ्यांना रोखण्यासाठी, पण तिचा वापर कधीच झाला नाही. आणि इथे सौरभ नावाच्या तोफेचा बेमालूमपणे वापर केलेला आहे संघनायकाने. या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज धावबाद झालेले आहेत. सहावं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 29 वरती 7 अशी स्थिती आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब एका मजबूत स्थितीमध्ये आहेत, कारण 6 षटकांची मॅच. इथे शॉट निश्चित चांगला आलाय. खूप वेळानंतर असा फटका प्रेक्षकांच्या दृष्टीत पडलेला आहे. पण 2च धावा तिथूनही येणार आहेत आणि 2 धावांबरोबर 31 वरती पोहोचतील धनविन पागदरे बॉईज. याच बरोबर इथे 6 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धनविन पागदरे बॉईज. वसई 11 विजयासाठी 32 धावांचं माफक आव्हान आहे. छोटं आव्हान आहे, पण खेळ क्रिकेटचा आहे. या खेळामध्ये कुठलंही आव्हान हे छोटं नसतं, कुठलंही मोठं नसतं. तुम्हाला 31 धावा बनवलेल्या आहेत तर 32 बनवायच्याच आहेत. 32 धावा पालघरने बनवल्या तरच ते विजेते ठरतील, अन्यथा त्यांना ही स्पर्धा सोडून जावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये तयार झालेला नाही. एवढा मोठा समृद्ध इतिहास क्रिकेटचा असताना
एबी ग्रुप ट्रॉफीमध्ये आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. इतिहासाची चर्चा आली, क्रिकेटच्या इतिहासाची चर्चा आली. तुम्ही आत्ताही गुगल करा, क्रिकेटचा शोध कुठे लागला, तुम्हाला इंग्लंड हे उत्तर दिसेल तिथे. 17व्या शतकामध्ये म्हणजे साधारणतः 16व्या शतकामध्ये म्हणजे 1550च्या नंतर क्रिकेटचा शोध लागलेला आहे असं कुठेही दिसेल तुम्हाला. परंतु मी जे तुम्हाला आता सांगणार आहे ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही म्हणाल की क्रिकेटचा शोध हा इंग्लंडने लावलेला नाही आहे, तर तो भारताने लावलेला आहे. आपल्या देशातला क्रिकेट आहे, पण अजून तसं संशोधन पुढे आलेलं नाही. पण माझ्या हाती असा एक महत्त्वाचा पुरावा लागलेला आहे, तो मी तुमच्या समोर इथे ठेवतोय. तर परिस्थिती अशी आहे की आपल्याला माहिती आहे, गुगल केलं तुम्ही तरी 16व्या शतकामध्ये 1555-60च्या पुढेच क्रिकेटचा शोध लागलेला आहे असं अनेक तुम्हाला दाखले अनेक ठिकाणी लिहिलेले सापडेल. तुम्हाला गुगल केलं तरी सापडेल. बरेचशा लेखकांनी त्या संदर्भात लिहिलेलं आहे. 5000 वर्षापूर्वी भारतामध्ये क्रिकेटचा खेळ होता. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये काही गवळणींमध्ये त्याचा तो उल्लेख आलेला आहे की आपण म्हणतो खेळत होता चेंडू फळी, चेंडू उडाला, चेंडू उडाला, चेंडू उडाला ना, यशोदे तुझा काना, यमुना डोही बुडाला ना. पण 5000 वर्ष सोडून द्या तुम्ही. अगदीच ज्या वेळेस इंग्लंडमध्ये क्रिकेटचा शोध लागला त्या काळात जाऊ आपण. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक संत होते, संत एकनाथ महाराज. त्यांचा जन्म आहे 1533चा. पैठणमध्ये त्यांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायाला त्याने पुढे घेऊन गेले. नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा त्याने पुढे चालू ठेवली. त्यांचा मृत्यू झाला 1599ला. तर संत एकनाथ महाराजांनी एक अभंग लिहून ठेवलेला आहे. त्या अभंगामध्ये ते म्हणतात की मिळवोनी 5-7 गडी मेळी, डाव खेळती चेंडू फळी. घ्या, म्हणजे इंग्लंडमध्ये ज्या काळामध्ये क्रिकेटचा शोध लागला त्याच काळामध्ये भारतातल्या संतांनी, महाराष्ट्रातल्या संतांनी क्रिकेटवरती अभंग लिहिलेला आहे. मिळवोनी 5-7 गडी मेळी, डाव खेळती चेंडू फळी, खेळ चेंडूचा झेला रे झेला बाळा, विचारून खेळ खेळा पडू प्रवाही बाळा. यंदू यरडू मारू नाकू मिळाले ती गडी, जनार्दनी शान अनुपम्य धरा गोडी. आणि एकच नाही, त्यांचा दुसरा पण अभंग आहे. सहज तो चेंडू समान फळी झेलू, जाणे तो खेळया बळी, झेला रे भाई नो झेला रे, सद्गुरु वचने झेला रे, अवघे गडी समान रहा, येता यावा सावध पहा, सुटे सुटाये तवे सरिचाचे पावे, लक्ष जाणे तो माघारा नव्हे. म्हणजे भारतातला क्रिकेटचा खेळ तेव्हा किती विकसित होता. इंग्लंडमध्ये शोध लागला त्यावेळेस काहीतरी म्हणले वाकडी काठी होती, गुराखी होते, ते क्रिकेट खेळत होते. याने दगड मारला, नंतर तो चेंडू आला, नंतर तो खेळ पुढे झाला. पण 16व्या शतकामध्ये भारतामध्ये क्रिकेट कसा खेळला जात होता तर 2 संघ होते. इथं दिसतंय तुम्हाला 2 संघ होते. झेल घेतल्यानंतर आउट पण होता. आणि परत संत नामदेव महाराज म्हणतात काय, झेला रे भाई नो झेला रे, अवघे गडी समान राहा, म्हणजे दोन्ही संघ समान राहा असाही उल्लेख केलेला आहे. म्हणजे भारतामध्ये क्रिकेट त्यावेळेस प्रगल्भ होता, प्रगत होता. जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक मोठा सामना सुरू झालेला आहे. पालघर स्पोर्ट्स समोर 40+ चे खेळाडू कसं आव्हान निर्माण करतायत बघायचंय. विजयासाठी त्यांना हव्यात 32 धावा. तर समालोचन कक्षामध्ये आमच्या समोर जोडले जात आहेत अजित पाटील सर. मी स्वागत करतो. थँक्यू. वळीवा मॅचकडे. संघ जिंकणारा फायनलमध्ये क्वालिफाय होणार आहे. MS11 जाईच्या अगेन्स्ट 32चं टार्गेट आहे. पुढे चेंडू उडवलाय, थोडासा मिसटाइम आहे, चान्स आहे, संधी चालून आलाय. लक फॅक्टर चांगला आहे. 9 मॅचला चेंडू पडतोय. एकदम कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही आहे. पावेशच्या फलंदाजानं प्रत्येक मैदानावरती आपला क्लास, आपली गुणवत्ता दाखवत आपल्या फॅन्स फॉलोअरला भरपूर वाढवलेलं आहे. मैदान कुठलंही असो, पावेश ज्या रिदममध्ये खेळतात, ज्या कन्सिस्टन्सीने खेळतात, ज्यांचं जे शॉर्ट सिलेक्शन आहे आणि संकटाला सामोरे जाण्याचा नेहमी ज्यांचा प्रयत्न असतो, संकट त्यांच्यापासून नेहमी दूर पळत असतात. असाच दिग्गज बॅटर आहेत. अनेक क्रिकेट शौकीनांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असणारं नाम म्हणजेच भावेश पवार. तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. एक पर्वणी असणार की गोलंदाज त्याच्यावरती हावी होणार, हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आहे. टार्गेट मोठं नाही आहे, प्रयत्न करायला हरकत नाही आहे. पुढील चेंडू
भावेश पवार प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. सिंगल डायरेक्ट हिट झाला असता चित्र वेगळं असतं. धावसंख्या पोहोचते ती 2 वरती. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भावेश पवार हलकासा ड्राईव्ह केला, सिंगल कंप्लीट झाले. स्वप्नील पाटील यांना आपण बघतोय इंटरनॅशनल खेळाडू म्हणून ज्या खेळाची ओळख आहे, UAE कडनं खेळलेला असा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. AB ट्रॉफीची जो प्रवास राहिला आहे त्या प्रवासामध्ये आणखीन एक चांगलं काम, चांगले खेळाडू जॉईन होतात आपल्याला बघायला मिळतात. स्वप्नील पाटील, आमचे मित्र स्वप्नील पाटील या ठिकाणी आहेत. पुढील चेंडू ओ बॅटला स्पर्श करतोय, चेंडू एक धाव कंप्लीट होईल. टार्गेट जास्त नाही त्यामुळे फलंदाजी थोडंसं आपले जे शॉट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. धावसंख्या 3 वर स्थिरावलेली आहे. याच्यानंतर MS11 झाई संघ आपण आपल्या मुख्य मंचाकडे येऊन राहा. जसं मॅच संपेल आपण त्या मॅचचा टॉस करणार आहोत आणि लगेचच फायनलला स्टार्ट करणार आहोत. धावसंख्या 3 वरती आहे. 5 चेंडू झालेले आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते निमिषकडनं. फ्रंट लाईन याचं गोलंदाज जिम्मेदारी हँडल करत आहेत. पुढे भावेश पवार उडवलाय, ब्रिजचा सुंदर उपयोग केलाय. फ्लॅट 6 येईल का, तर यस, लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आलाय षटकार. दरम्यान आपण बघताय धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि पोहोचते ती 9 वरती. खूप चांगली बॅटिंग करताना भावेश आपल्याला बघायला मिळतात. भावेश आणि प्रतीक ही जोडी आहे मैदानाच्या मध्ये. उपलाट गावचा हिरो प्रतीक धोदडे कमी वेळामध्ये खूप प्रसिद्धीला आलेला असा फलंदाज आहे. अनेक मैदानं गाजवणार असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय प्रतीक. ते स्ट्राईकवरती आहेत. 32चं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला या ठिकाणी प्रचारण केले. संचित कोळी दाखल होताना आपण बघतायत. समोर आहेत ते प्रतीक. अप्रतिम, खूप चांगला आउटड्राईव्ह बघायला मिळतोय. शॉर्ट मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षण झाले. 9 वरती धावसंख्या थांबली गेली आहे. टार्गेट 32 आहे. 32 धावा. पालघर स्पोर्ट्स क्लब च्या वतीने आपण बघतायत ओपनिंग पेअर. एका बाजूने प्रतीक आहेत, भावेश आहेत. पुढील चेंडू गोलंदाज संचित पुनश्च तयार होताना. इकॉनॉमिकल षटक हाताळावं लागेल. विकेट जर इथे मिळत आहे तर मॅचमध्ये येण्याची संधी होऊ शकते. ओ टॉस झालाय. खूप चांगला चेंडू टॉस झाला आपण बघतोय थोडासा आणि फलंदाज या ठिकाणी माघारी परतताना प्रतीक बाद होत आहेत. आपण बघितलं रिप्लेच्या माध्यमातून गुडल्यांवरती पडल्यानंतर चेंडू हलकासा राईज झाला आणि त्याचा फायदा इथे मिळतोय. पहिला विकेट डगआउटकडे येताना. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विनीत माली येत आहेत. 32चं टार्गेट आहे. 9 झालेले आहेत. 23ची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. AB ट्रॉफी यंदाचं 5वं वर्ष यशस्वीपणे खूप चांगली वाटचाल करताना आजचा अंतिम दिवस मेगा फायनल डे आपण बघतायत. आणि खूप चांगलं सहकार्य आमच्या सर्व क्रीडा रसिकांच्या माध्यमातून AB ट्रॉफीला भरभरून प्रेम मिळते. त्याच्या मागचं कारण एक चांगलं मॅनेजमेंट. खूप चांगल्या पद्धतीने हे स्पर्धेचं नियोजन हरेश्वर जिगणी साहेबांच्या माध्यमातून आपण बघतायत. सर्व टीमचं जे मॅनेजमेंट असतं ते अतिशय उच्च दर्जाचं असतं. पुढील चेंडू ओ बॅटला ड्रिल केली होती. वेगवान चेंडू हाताळताना आपण बघतायत संचित यांना. वेग चांगला या गोलंदाजाचा. टार्गेट जरी 32 असलं प्रयत्न आम्ही करू या मॅचमध्ये येण्याचा निर्धार सांगतोय. राईट मोर द विकेट गोलंदाजी करताना आपण बघतोय मिस्टर संचितला. 3 चेंडू हाताळलेले आहेत. 1 विकेट त्यांच्या नावावरती आहे. पुढील चेंडू तयार होताना पुनश्च राईट मोर द विकेट संचित. थोडासा फिंगर रोल केले होते. फाईन लेगला खेळताय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. जमीन लगतचा फटका बघायला मिळतोय. धावसंख्या 23 वरती पोहोचते. 13 वरती सॉरी.
अटेम होता. पुढील चेंडू. ओ गुड बॉल आउटसाइड ऑफ सम. चांगली पिचिंग बघायला मिळते, वेगवान मारा बघायला मिळतोय, चांगली गोलंदाजी आहे. परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू आपण बघितला. चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता कव्हर्स रिझन मध्ये, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. 13 वरती धावसंख्या थांबली गेली आहे. 19 ची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते 25. शॉर्ट बॉल पुनश्च हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला हलकासा डायबेट झालाय चेंडू आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 17 वरती बघायला मिळते. 17 धावा ऑन बोर्ड. सतरा धावा स्कोर कार्डवर. 32चं टार्गेट, 15 धावांची गरज. 2 षटकं परिपूर्ण झालेली आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी पुनश्च तयार होत आहेत. निमेश 15 रनची गरज. येणारी 24 चेंडू. थोडासा एकतर्फा जाणारा मॅच आपण बघतायत. पागदरी बॉईज एकविरा स्पोर्ट्स क्लब वसई 40+ गटातनं क्वालिफाय झाला होता. टॉप 3 मध्ये दाखल झालाय. अतिशय अप्रतिम असं टीमवर्क ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलंय. पुढील चेंडू. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे, जस्ट 30 सर्कलच्या बाहेर. आपण बघितलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 19 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 9. थोडंसं संत गतीने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. त्याच्या मागचं कारण प्रथम बॅटिंग करताना पागदरी बॉईज संघानं बनवलेल्या 32 धावा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर मोठं टार्गेट असतं तर मॅचला आणखीन मजा आली असती. परंतु 32 धावा असताना थोडंसं एन्जॉय करत आहे दोन्ही बॅट्समन. इथे मात्र आपण बघतायत अल्टीपल्टी फॅन्सी शॉट केला, स्वीप केला जाते चेंडू आणि वेगानं ट्रॅव्हल होताना डीप कली रिझन मधनं येतोय. चौकार. धावसंख्या 23 वरती पोहोचले. अवघ्या 9 धावांची गरज आहे. बॅटला स्पर्श झाला अन्यथा प्लम मध्ये पकडले गेले असते. जर तर मध्ये क्रिकेटला धारा नाही आहे. पुढील चेंडू. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. धावसंख्या 24 वर बघायला मिळते. 24 स्कोर कार्डवरती आहेत. प्रत्येक रन्स या विजयाच्या समीप जाणाऱ्या रन्स असणार आहे. विजयाचा सुगंध दरबलताना पालघर स्पोर्ट्स क्लबच्या दिशेने आपण बघतोय. प्रथमतः सुंदर गोलंदाजी आणि तदनंतर यशस्वी पाठलाग करण्यासाठी पालघर स्पोर्ट्स ओळखला जातोय. आणि या महत्त्वाच्या सेमीफायनलमध्ये मात्र त्यांची पावलं अग्रेसर होताना विजयाकडे. अवघ्या 8 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. आपण बघताय थोडंसं बॉलला येऊ दिलं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना. या मॅचला आमचे 2 परममित्र, एका बाजूने चित पाटील, नयन पाटील, खूप चांगल्या तन्मयतेने बघायला मिळत आहेत. धावसंख्या पोहोचले ती म्हणजेच 25. अजूनही 7 रनची गरज आहे. याच्यानंतर आपण या स्पर्धेचा अंतिम मॅच बघणार आहोत. MS11 झाई आपण मुख्य मंचाकडे येऊन राहायचं आहे. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. लगेच टॉस केला जाईल. ते मात्र उकरण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये जोर नाही आहे. 1 धाव परिपूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना भावेश दिसत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेते आणि पोहोचले ते म्हणजे 27 झालेले आहेत. अवघ्या 5 रनची गरज आहे. बघूया भावेश मात्र मॅच फिनिशरच्या रूपानं पुढे येतील का. एक मोठा शॉट, मॅच फिनिश केली जाईल. बघूया भावेशचा इरादा काय. स्ट्राईक घेतलेली आहे. या षटकातील अंतिम चेंडू आहे. मॅच फिनिशर म्हणून पुढे येण्याचा भावेश पवार यांचा या मॅचमध्ये प्रयत्न असणार आहे. हो, खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चॅलेंज केले या चेंडूला. बघूया, चेक केलं जाईल वाईट आहे की नाही. 27 ऑन स्कोर कार्ड. 27 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32चा पाठलाग करताना.
इट्स अ वाईट बॉल. 28 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. फक्त 4 रनची गरज आहे आणि चॅलेंज केली भावेशने, म्हणजेच त्यांचा इरादा आहे की या चेंडूवरती मॅच संपवण्याचा मी प्रयत्न करू. एक हलकासा मेसेज त्यांनी पुरवलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. बघूया अंतिम चेंडू या षटकातील 28 झालेले आहेत. पुढील चेंडू आणि इथे मात्र मॅच फिनिश करण्यासाठी आपण बघताय सक्सेसफुली पूल केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हाडलक पागदरी बॉईज, एकविरा स्पोर्ट्स क्लब वसई आणि आता अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय पालघर स्पोर्ट्स क्लबनं. अभिनंदन. वळूया आपण मॅचकडे. संगनायक लगेचच आपण टॉससाठी या. MS11 झाई. स्क्रीन चालू ठेवायचे. याच दरम्यान या स्पर्धेसाठी आम्हाला पेयजल पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, केशरी गरज सरांना मी विनंती करतोय. आपला आभार प्रदर्शन शेष आहे. आपणास विनंती, आपण मुख्य मंचाकडे या. आणि निखिलजी वडे जे स्क्रीन, त्यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. आपला आभार प्रदर्शन शेष आहे. आदरणीय अजयजी ठाकूर साहेबांचं शुभागमन मंद मंद पावलाने होते. वेलकम. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला MS11 झाई आणि पालघर स्पोर्ट्स क्लब टॉससाठी या. इथे याचा मुख्य मंचावरती